उदय सामंत आगे बढो, महायुतीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत सोमवारी महायुतीच्या विजयाचा आणि आमदार उदय सामंत यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। जयस्तंभ येथे विजयोत्सवासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। एकमेकांना पेढे भरवत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय महायुतीचा सामंत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सामंत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वार आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय असो, एकनाथ शिंदे यांचा जय असो, महायुतीचा जय असो। महायुतीचा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय महायुतीचा आवाज कुणाचा? कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा एकनाथराव शिंदे यांचा महायुतीचा उदयजी सामंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उदयजी सामंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किरणजी सामंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला यश मिळालंय ते निश्चितपणाने एक वाखाणण्यासारखं एक प्रगती म्हणावी लागेल। तब्बल 233 जागा या महायुतीने घेतल्या आहेत, त्यात शिवसेनेने 55 जागांवर यश मिळालंय आणि अशा पद्धतीने एक चांगलं यश शिवसेना निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे। रत्नागिरीमध्ये माननीय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक भरघोस मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीला अखेर यश आलं आहे। युतीचे पदाधिकारी असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी असतील, आरपीआय असतील, सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून उदय सामंत यांना 1,11,000 मतं मिळवून दिली आणि तब्बल 41,000च्या मताधिक्याने उदय सामंत हे निवडून आलेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण दौऱ्यावर माननीय उदय सामंत दौऱ्यावर फिरत असताना त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, महायुतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली आणि आमच्या एकूण महायुतीच्या 233 जागा निवडून आल्या। प्रचंड बहुमत आलंय आणि आमची सगळ्यांची पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे, ज्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे काम केलंय, लाडकी बहीण योजना असेल, भावांसाठी योजना असेल, मोफत एसटी हाफ तिकीट असेल किंवा अन्य काही योजना असतील, या योजनांच्या बळावरच हे महाराष्ट्रातलं सरकार आलंय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे यावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे। लाडकी बहीण अतिशय परावर्तित मतदानात रूपात दिसली। लाडकी बहिणीने भरभरून प्रेम केलं, एकंदरीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, सर्व महायुतीच्या नक्कीच या महायुती सरकार आल्यापासूनच महिला सन्मान योजना यायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान या सरकारने केलेला आहे। अत्र नार्या पूजन्ते रमन्ते तत्र देवता।
जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या. या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी, सगळ्या माय भगिनी या सरकारच्या पाठी राहिल्या. म्हणूनच भरघोस मतांनी हे सरकार निवडून आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे. अगदी सामान्य शेतकऱ्यापासून वृद्धांपर्यंत, मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना, समाजोपयोगी योजना आणलेल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या. म्हणूनच हे सरकार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आमच्या सगळ्या माय भगिनींच्या त्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत. एकनाथजी शिंदे साहेब हम तुम्हारे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.